येस चला सामन्याला सुरुवात करायची. आपण बघतोय श्री देव मामलेदार यशवंतराव महाराज क्रिकेट क्लब सटाणा आयोजित आमदार चषक 2025. आमदार चषक आमदारांचं नाव दिलंय. अर्थातच लोकप्रियता तितकी त्या आमदारांनी कमवली आहे. आपले सर्वांचे लाडके आमदार अर्थातच मान्य दिलीप मंगळू बोरसे साहेब यांच्या वतीनं 1,11,111 रुपये कॅश प्राइज या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं आणि त्यांच्याच नावाने ही स्पर्धा आपण बघतोय. त्या स्पर्धेचा क्वार्टर फायनलचा अंतिम सामना मैदानाच्या आत रंगलाय. पॅराग्लायडिंग सापुतारा पॅराग्लायडिंग सापुतारा वर्सेस हर्ष 11 नाशिक या दोन संघांमधला हा शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना. जो जिंकणार असेल तो सेमी फायनल मध्ये जाणारा चौथा संघ असेल. बघूयात या सामन्यानंतर सेमीफायनलचे लॉट्स पाडले जातील. विकी धोत्रे यानं बॉलला लॉफ्ट केलाय. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रातला खेळाडू लॉंग ऑन वर येतोय आणि चेंडूला वेचून फेकतोय. सिंगल आली आहे आणि या सिंगलनं खातं उघडलंय. हर्ष 11 नाशिक या संघाचं धावफलकावरती धावा लागल्यात एक. पण बघतोय दादू बोरसे गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करता येते हर्ष 11 नाशिक हा संघ. राहुल फ्लिक केलाय बॉल. फाईन लेगच्या क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल करेल तिथे अबू अन्सारी बॉलला उचलून फेकतोय. एकच सिंगल. काय क्वालिटी फिल्डिंग केली आहे. आज दिवसभरातले जेवढेही सामने आपण बघितले ना मित्रांनो, ते सर्वच्या सर्व सामने हे मिस फील्डमुळे गमवावे लागले संघांना. इथे तुम्हाला चौथ्या सामन्यात तो सबक घ्यावा लागेल, ती शिकवण घ्यावी लागेल. जर का तुम्हाला सामना जिंकायचा तर क्षेत्ररक्षणाची आणि क्षेत्ररक्षकांची मेहनत ही कामी येते. वाह, व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट. याच कारणामुळे या खेळाडूला दिंडोरी तालुक्याचा विराट कोहली म्हटलं जातं आणि तो विराट कोहलीच्या कॉपी बुक मधला हा दर्शनीय स्ट्रोक विकी धोत्रे खेळून काढतोय. येथील धावा 4 आणि या मॅचचा येतोय हा पहिला चौकार. पुल केलाय बॉल आणि पाठवलंय फाईन लेगच्या क्षेत्रात. बघूयात पंचांचा काय इशारा. येस, चौकार. 4 आहे. षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती धावफलकावर धावा लागल्या 10. बिनगडी बाद टीम हर्ष 11 नाशिक. ओटीयू डी जय.
षटकात 10 धावा लागल्या धावफलकावर. दुसऱ्या षटकाची सुरुवात होते आणि दुसरं षटक घेऊन आलाय बॉबी भालेराव. होयात बॉबी राहुल पवारच्या पुढे कशा पद्धतीने गोलंदाजी करत होते. राहुल अर्थातच कॉलवर टाकलेला बॉल ग्लान्स करायचा होता परंतु संपर्क नाहीये प्रॉपर. बाईकच्या माध्यमातून एक धाव होईल आणि त्या एकावरच समाधानी राहावं लागेल. इथे एक धाव ऍड होईल, एकानं धावफलक पुढे जाईल. 11 रन्स. रिव्हरचा प्रयत्न परंतु तो प्रयत्न इथे मोडकळीस निघलाय. निर्धाव चेंडू आहे, डॉट बॉल आहे. बॉलला फॉलो केलं गेलं. फ्रंट फुट वर जाऊन टोलवण्याचा प्रयत्न. लागोपाठचे 2 बॉल इथे बॉबीने विकीला डॉट केलेत, निर्धाव टाकलेत. चांगली गोलंदाजी म्हणू शकतो आपण कारण पॉवर प्ले चालू आहे आणि पॉवर प्लेच्या या षटकात 3 बॉलवर फक्त 1 धाव दिली, ती पण बाईटची. उडवलाय बॉल, क्षेत्ररक्षक नाहीये तिथे, खाली क्षेत्र. बॉल चाललाय झेंड्यांच्या दर्शनाला, सीमा पार. धावा येतील 4. चौकारण, या चौकारण धावफलक पुढे जातोय 15. ओटीयू डीजे. पुन्हा एकदा रिव्हरचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा अपयश. निष्फळ ठरलाय हा प्रयत्न देखील. 5वा चेंडू डॉट आहे. 5 बॉल टाकलेत आणि 5 मध्ये धावा 5 दिल्या आहेत. उल्लेखनीय गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. अंतिम चेंडू, पॉवर प्लेचा अंतिम चेंडू. ओव्हर द पॉइंट, चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक धावतील चेंडूच्या मागे परंतु चेंडू होतोय फरार. धावा येतील 4 आणि या चौकाराने या षटकाची समाप्ती होईल. 2 षटकांच्या समाप्ती धावफलकावर धावा लागल्यात 19 रन. बिनगडी बाद टीम हर्ष 11 नाशिक. ओटीयू डीजे. दादू आलाय बॉलिंगला. वैयक्तिक कुठेतलं दुसरं तर आपल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय. लॉफ्ट केलाय बॉल, झेंडा उभा राहिलाय आणि तो झेंडा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडला जाईल हातात. पहिल्या विकेटचं पतन, कॉटन बॉलचा शिकार. राहुल बॅक टू द पवेलियन. ओटीयू
एक डावखुरी हाताचा फलंदाज माघारी परततोय तर दुसऱ्या डावखुरी हाताचा फलंदाज लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आत दाखल झालाय प्रशांत भबर. निश्चित प्रशांत हा देखील लेफ्ट हँड बॅटर जो मिड विकेट फाईन लेग आणि लॉफ्टेड फटके खेळायला ओळखला जातो तो प्रशांत मुख्य खेळपट्टीवर विकीच्या साथीला साथ देण्यासाठी दाखल झालाय. कट करण्याचा प्रयत्न बॅटची आतली कडा स्थिरावलाय बॉल थांबलाय बॉल निर्धाव चेंडू डॉट बॉल 2 चेंडू आतापर्यंत हाताळले दादूने दोघही चेंडूवर एकही धाव नाहीये तर एका गडीला देखील त्याने माघारी पाठवलंय. आणि इथे या मैदानावर लेफ्ट हँड बॅटरचा जास्तीचा बोलबाला आपण आज दिवसभरात बघितलाय. ना एकदा पिचिंग करून ना आउटसाइडला कट करण्याचा प्रयत्न होता दादूचा आणि त्यात त्याला यश देखील मिळालंय. चांगली गोलंदाजी केली त्याने आतापर्यंत 3 बॉल आणि 3 वर 1 धाव खर्च केली आहे. एका धावेनं धावफलक पुढे जाईल 20 रन्स ऑन बोर्ड. खोलवर टाकलेला बॉल यष्टी रक्षकाकडे बॉल ट्रॅव्हल होतोय. निर्धाव चेंडू आहे डॉट बॉल आहे. त्यासाठी फुटेज कसा मिळेल तिकडे आपला कॅमेरा समोर आहे आणि तो प्लेयर कॅमेराच्या खाली आहे. इकडून आडवा कॅमेरा बॅटरवर आहे आडवा कॅमेरा बॅटरवर आहे आणि तो कॅमेरा तिकडे बॉलरवर आहे पण फुटेज निश्चितच निर्धाव चेंडू डॉट बॉल हाताळला इथे दादूने. पुढचा बॉल विकीसाठी दादूचा. खोलवर टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय पॉइंटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक धावतोय. वाऱ्याच्या वेगाने चेंडूला उचलला जाईल फेकला जाईल तोपर्यंत एक सिंगल. अगदी चतुर आणि चालाखीचा इथे प्रात्यक्षिक बघायला मिळतंय दादूच्या या गोलंदाजीच्या माध्यमातून. आतापर्यंत फक्त 2च धाव दादूने दिलाय त्याने 5 चेंडू त्याने हाताळलेत. निश्चितच उल्लेखनीय गोलंदाजी आपण बघतोय. एक गडी देखील त्याने बाद केलाय. खोलवर टाकलेला बॉल ते इश्तारार वेगवान डिलिव्हरी आहे. शेवटचा चेंडू देखील निर्धाव आहे. या षटकात फक्त 2 धावा दिल्यात आणि या 2 धावानं कमबॅक करून दिलाय पॅराग्लायडिंग सापुताराच्या या संघाला. 21 धावा आहेत धावफलकावर. 3 षटकांचा खेळ झालाय. एका विकेटचं पतन झालंय. ओटीयू डीजोई. ती मोटरसायकल्स काढून घ्यायच्या तिथे फील्डच्या समोर आहेत एकदा एक्झॅक्ट. ते मोटरसायकल काढायची आहे प्लीज विनंती आहे. इकडे येऊ द्या इकडे जागा आहे खूप. अंपायर्सला विनंती त्यांना सांगा तिथपर्यंत आवाज पोहोचवा. 21 धावा आहेत धावफलकावर. 3 षटकांचा खेळ झालाय. 4थं षटक इथे प्रगतीपथावर आणि 4थं षटक घेऊन आलाय बॉबी. टाकलेला बॉल लोन कार्पेट मिड विकेटच्या क्षेत्रात घेऊन काढला. एक क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलला उचलून फेकेल तोपर्यंत एक सिंगल आणि त्या सिंगलवर समाधानी राहावं लागेल. आता असं बघायला गेलं तर
दादू आणि बॉबीच्या या जोडीनं गोलंदाजी युनिट अगदी चांगल्या पद्धतीने सांभाळलाय. त्या दादूच्या पहिल्या षटकात 10, त्यानंतर बॉबीच्या पहिल्या षटकात 9, त्यानंतर दादूच्या दुसऱ्या षटकात 2 आणि आता चौथं षटक इथे प्रगतीपथावर आहे बॉबीचं आणि त्यात पहिल्या बॉलवर सिंगल. कॉलवर टाकलेला बॉल आणि इथे यू मिस हिच मागून दाखवलेल्या दंड्या इथे गोलंदाजानं उडवल्यात आणि फलंदाजाला त्याच्या डगआउट कडे पाठवलंय. फलंदाज बाद, विकेटचं पतन. ओटीयू डेचई. विशाल ससाणे अर्थातच नाशिक टेनिस क्रिकेटचा पोलार्ड म्हणून ओळखला जाणारा हा बाहुबली फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. काय विशाल ससाणे यानं पोलच्या त्या सामन्यांमध्ये काय दर्जेदार फलंदाजी केली होती, त्याच्या त्याच फलंदाजीची गरज आज मात्र त्याच्या संघाला आहे. येस, आले आले लॉफ्ट केलाय बॉल, पाठवलाय डाऊन द ग्राउंड क्षेत्रात, झेल टिपला जातोय. हवेमुळे तो फटका इथे निश्चितच हवेचा फायदा झालाय. हलका टाकलेला बॉल आणि हलका टाकलेला बॉल उंच गेलाय, लांब नाही, फटका बसतोय. विशाल ससाणे एक महत्वपूर्ण आणि महत्वाचा फलंदाज इथे गोल्डन डकचा शिकार झालाय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. लागोपाठचा दुसरा बळी गेलाय. ऑन अ हॅट्रिक. पराग शेवाळे या स्ट्राईकवर आहे. कॉलवर टाकलेला बॉल सरळ पायांवर जाऊन आदळतोय. इथे देखील धाव नाहीये, निर्धाव चेंडू आहे. काय गोलंदाजी चालू आहे, भेदक मारा करणारी गोलंदाजी. फलंदाजांना बीट केलं जात आहे आणि फलंदाजांना इथे मोठे पटके खेळू दिले जात नाही. मोठे पटके तर सोडा, इथे सिंगल डबल धावा सुद्धा येत नाहीये. धाव गतीला आणि धाव संख्येला अगदी धाव फलकाला ते गोलंदाजांनी आपल्या हातात कैद केलंय. पुन्हा एकदा आतमध्ये घुसून स्ट्रोक बनवायचा होता, परंतु डाव्या एसटीच्या बाजूने बॉल जास्तीचा ट्रॅव्हल करतोय. कारण तो पंचांचा इशारा येतो इथे व्हाईट बॉल. असं बघायला गेलं तर मैदानाचा ओघ ते डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे जास्तीचा आहे हवेचा ओघ, आणि आज ती हवा संध्याकाळच्या सत्रात, शेवटच्या सत्रात इथे जास्तीची वाहते. कॉलवर टाकलेला बॉल लॉंग द कार्पेट घेऊन काढला. एक क्षेत्ररक्षक आहे तिथे डिफाईन लेगला, तो बॉलला उचलतोय, फेकतोय. एकच सिंगल, त्या सिंगलवर समाधानी राहावं लागेल. शेवटचा बॉल शिल्लक राहतोय. चौथ्या षटकातील शेवटचा बॉल. 24 धावा आहेत धाव फलकावर. स्लॉक स्वीप मारलाय, हातात येऊ दिलं बॉलला आणि आडवी बॅट चालवली आहे. ते देखील एक सिंगल. 25 धावा धाव फलकावर. 24 चेंडूंचा खेळ झालाय आणि या 24 चेंडूंमध्ये 25 धावा धाव फलकावर. याचं कारण दादू बोरसे आणि बॉबी भालेरावची ही
A1 बॉलिंग, A1 क्वालिटीची बॉलिंग जी त्यांनी प्रात्यक्षिकानं आपल्या समोर सादर केली ना, ती खरंच आतापर्यंतच्या आज दिवसभरातली सर्वोत्कृष्ट गोलंदाजी या दोघांनी आपल्या भेटीला आणली आहे. 24 बॉल 25 धावा लागल्या धावफलकावर. आता मात्र येणारे 24 बॉल बघूयात काय घडतं ते. आज दिवसभरात मात्र आपल्याला निश्चितच खेळ बदलताना बघायला मिळालंय, कारण सुरुवातीच्या 4 षटकांमध्ये वेगळं चित्र आणि नंतरच्या 4 षटकांमधलं वेगळं चित्र हे सातत्याने आज दिवसभरातल्या सर्वच सामन्यांमध्ये बघायला मिळालंय. आणि या सामन्यात देखील त्या पद्धतीचं चित्र बघायला मिळेल का, कारण येणारे 24 बॉल अजून शिल्लक आहेत आणि त्या 24 बॉलला अंजाम देण्यासाठी सध्याच्या घडीला त्याच्या वैयक्तिक जीवनातल्या अजून एक चांगल्या फॉर्म मध्ये तो जातोय. अर्थातच विकी धोत्रे हा स्ट्राईकवर आहे आणि त्याच्या साथीला डावखुरी हाताचा फलंदाज लारा. बघूयात मैदानाची हवा आणि त्या हवेचा फायदा ते फलंदाज घेतील का की गोलंदाज घेतील ते बघण्यासारखं आहे. लॉफ्ट केलाय बॉल, लॉंग ऑनचं क्षेत्र खाली आहे. यस, चेंडू गेलाय वन बाउंस सीमा पार. संतोषचं इथे वेलकम केलंय चौकारानं. चेंडू पाठवलाय 4 रनांसाठी. चौकाराने धावफलक थोडस पुढे जाईल 29 या अंकावर. आता मात्र विकीला त्या सेन्सिबलनं आणि त्या जबाबदारीनं खेळावं लागणार आहे, कारण सुरुवातीच्या 24 चेंडूंमध्ये फक्त 25 धावा आणि आता मात्र उरल्या 24 चेंडू आणि त्या 24 पैकी पहिल्या बॉलवर चौकार ठोकलाय विकीनं. आत्मविश्वास मनात रुतलेली हिम्मत आणि त्या हिमतीनं लढण्याचं एक काळीज तुमच्या आत जर का स्ट्रॉंग असेल, मजबूत असेल ना, तर मग यस पुल केलाय बॉल. खूप सारा वेळ होता. शॉर्ट पिच बॉल आणि त्याला पाठवलाय फाईन लेगच्या क्षेत्रात. लागोपाठचा आलाय दुसरा दणदणीत चौकार. 4. यष्टी रक्षणात बदल झालाय. बॉबी आलाय आता किपिंग साठी. उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तेज तर्रार वेगवान बॉल टाकलाय. किपर यष्टी रक्षकाकडून झालीये चूक. डबलचा कॉल. फेकी तितक्या गतीची नाहीये, योग्य दिशेची नाहीये, कारणास्तव 1च्या ऐवजी 2 धावा. दुहेरी आली आहे. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत. येस 22 आहे का? येस 22च्या माध्यमातून या 2 धावा आहेत. मात्र धावफलक पुढे सरसावतोय. 35 रन्स ऑन बोर्ड. 35 धावा आहेत धावफलकावर. 5व्या षटकाची 3 बॉल टाकली आहेत. अजूनही 5व्या षटकातील 3 यायची बाकी आहेत. फसलाय फटका. गलीतल्या क्षेत्ररक्षकाला हुलकवणी घातली आहे बॉलने. मजाक घेतली आहे त्या चेंडूनं आणि मजाकीनेच चेंडू गेलाय क्षेत्ररक्षकाच्या उजव्या बाजूनं. होतोय फरार. जातोय तुळजा डिजिटल अँड इलेक्ट्रॉनिकच्या बॅनरवर. 4 धावा आल्यात. या 4ने 39 या अंकापर्यंत पोहोचवलंय धावफलकाला. बघूयात ज्या धावफलकाची आवश्यकता होती ते धावफलक आता मिळतोय विकी आणि लाराला, परंतु येणारे काही बॉल. अजूनही 2 चेंडू या षटकातील शिल्लक. उलट्या बॅटने खेळलाय. बॅटची कड आणि येस आउटफील्ड तेज आहे. आउटफील्ड तेज आहे. बॉल चाललाय सीमा पार. धावा आल्या 4. 5 बॉल टाकलेत आणि 5 मध्ये 4 चौकार खाल्लेत संतोषनं. काय गोलंदाजी केली आहे. माइंड सेट बदललाय आता विकीने. जे सुरुवातीच्या 24 बॉल मध्ये विकीच्या बुद्धीत गोंधळ चालू होता ना, तो गोंधळ त्यांनी आता बाजूला ठेवलाय आणि त्याच्या आत दडलेला चांगला खेळ आणि चांगली हिम्मत आणि मोठं काळीज तो समोर ठेवतोय आणि त्याला पाहिजे ते स्ट्रोक तो मैदानाच्या चौफेर खेळून काढतोय. चौकार आलाय. चौकाराने धावफलक पुढे सरसावेल. 43 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक राहतोय. शेवटचा बॉल. अंतिम चेंडू. 5व्या षटकातील अंतिम चेंडू. खोलवर टाकलेला बॉल.
गलीच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलाय दुहेरीची मनसुबा. यस, 2 धावा इथं चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या मदतीनं निश्चितच पूर्ण केलाय. षटकाची समाप्ती झाली आहे. 5 षटकाच्या समाप्तीअंती धाव फलकावर धावा लागल्यात. 45 रन, 45 रन. 5 षटकांच्या खेळांती 45 धावा धाव फलकावर आहेत. शुमेल आलाय गोलंदाजीसाठी. डावखोऱ्या हाताचा गोलंदाज शुमेल, त्याच्या समोर आहे डावखोऱ्या हाताचा फलंदाज लारा. फुलर लेंथ वरचा बॉल काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात टोलवलाय. क्षेत्ररक्षणात इथे मात्र एकमेकांची टक्कर होण्यापासून वाचलेत ते. बॉल अडवलाय. निश्चितच आपल्या संघाच्या 2 धावा त्याने वाचवल्यात. 2 धावा आणि या 2च्या मदतीने धावफलक पुढे चालेल. 47 रन्स ऑन बोर्ड. तून अजूनही 16 चेंडूंचा खेळ शेष आहे. 16 बॉल यायचे बाकी आहेत. लॉफ्ट केलाय बॉल, उंच आहे आणि यस, लांब देखील आहे. पाठवलाय बॉल सीमा पार. आला या इनिंगचा तडाखेबाज आमदार चषकाचा षटकार. 6. जुना एक खोलवर टाकलेला बॉल अलॉंग द कार्पेट. पंच दर्जेदार आहे. वेगवान होता, फोर्स होता, बळ होतं आणि त्या बळानं चेंडूला पाठवलं मिड विकेटच्या क्षेत्रात. अगदी मैदानाच्या मातीचा धुराळा काढत चेंडू होतोय फरार. धावा येतील 4 चौकार आणि या चौकारानंच 50 पार केली आता. 57 धावा आहेत. 57 रन्स ऑन बोर्ड. 6वं षटक इथे हाताळलं जातं शुमेलच्या माध्यमातून. बॅटची कड. क्षेत्ररक्षक आहे आता तिथे तैनात. अडला जाईल परंतु फंबल झाले. येस, संधी होती एक धाव तोडण्याची परंतु नाही. विकीनं थांबवलंय लाराला. कारण विकीनं देखील मागच्या षटकात 20 धावा घेतल्या होत्या आणि त्या 20 ला कारण आहे की त्याच्या बॅट मधनं आलेले दर्शनीय स्ट्रोक. आत्मविश्वास ज्या वेळेस तुमचा बिल्डअप होतो ना त्यावेळेस निश्चितच तुमच्या माध्यमातून मैदानाच्या आत एक दर्जेदार खेळ पाहावयास मिळतो. बघूयात विकीसाठी शुमेलचा पुढचा बॉल. उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. फ्लायटेड डिलिव्हरी. वेग कमी ठेवलाय आणि कमी ठेवलेल्या वेगानेच विकीच्या या स्ट्रोकला निष्फळ ठरवलंय. डॉट डिलिव्हरी असेल, निर्धाव चेंडू असेल. पुन्हा एकदा उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हताश आहे, निराश आहे, संताप आहे, राग आहे स्वतःच्या या शॉट सिलेक्शनवर. निर्धाव चेंडू लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू टाकून इथे षटकाला समाप्त केलाय. 6 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय. 6 षटकांच्या खेळांती
धाव फलकावर धावा लागल्यात 58 रन. बघूयात येणारे 12 बॉल आणि येणाऱ्या 12 बॉल वरची फलंदाजी कशा पद्धतीने आपल्या समोर सादर होते ती. ओ टू यू डीजे. बारा चेंडूचा खेळ शेष आहे. धावफलकावर धावा 58 लागल्यात. बघूयात 12 पैकी सुरुवातीचे 6 टाकायला संतोष आलाय. संतोष लालासाठी हा पहिला बॉल. खोलवर टाकलेला बॉल बॅटची कड घेतली आहे. मिड विकेटचा इथे वेध घेतला जातोय. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगाने धावून येत आहे. खरे एक धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि तिसऱ्या पंचांकडे हा कॉल आलाय. बघूयात तिसरे पंच हा निर्णय कळवतील. थोडीसा धाव इथे कमी घेतली गेली ऐन वेळी मोक्याच्या क्षणी. डावखुरी आताचा फलंदाज लारा मला वाटतं थोडासा अडखळला होता कुठेतरी. बघूयात पंचांचा निर्णय काय येतो ते. SOUT आउट. आउट दिलाय चितच. मात्र तालिप मनियार हा आपल्याला फलंदाजीला जाताना दिसेल. बघूयात तालिप विकीच्या साथीला कशा पद्धतीने साथ देत होते. ओ टू यू डीजे. कट केलाय बॉल. वॉट शॉट. अफलातून फटकाय. वेळ दिला आणि त्या वेळेचा इथे सदुपयोग केलाय फलंदाजानं.
कट केलाय बॉल. बॉल चांगला होता परंतु स्ट्रोक त्याहूनही चांगला आपल्याला बघायला मिळतोय. विकी धोत्रे याने कट केलाय बॉल आणि स्लिप आणि गलीच्या क्षेत्रातून चेंडूला पाठवलंय सीमा पार. चौकार 4. खोलवर टाकलेला बॉल सरळ बॅटने खेळला. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये बॉल चाललाय. अबू अन्सारी पोहोचेल तोपर्यंत विकीनं या धावफलकाला आता मात्र स्वतःच्या हाताने सांभाळलाय आणि या धावफलकाचा आता खडू त्यानं स्वतःच्या हाताने गिरवलाय. चेंडूला पाठवलाय सीमा पार. धावा आल्या 4. लागोपाठचे 2 चौकारांनी धावफलक सजलाय. 70 रन्स ऑन बोर्ड. 6.4 षटकाचा खेळ आहे आणि 6.4 षटकाच्या या खेळात 70 धावा धावफलकावर आहेत. पुल केलाय बॉल. वॉट शॉट. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात बॉल गेलाय सीमा रेषा पार. चौकाराने या चौकाराने विकी धोत्रेने त्याचं अर्धशतक पूर्ण केलंय. बॅट वरती करून त्याने त्याचं अर्धशतक साजरा करायचं आहे. संकट चालू होती आणि त्या संकटावर चालत त्यानं आपल्या संघाच्या धावफलकाला स्वतःच्या हातात सांभाळलं आणि स्वतःचं अर्धशतकही पूर्ण केलंय आणि संघाच्या धावफलकाला एक वेगळ्या उंचीवर नेलंय. अभिनंदन. बिग बिग कॉंग्रॅट्स विकी धोत्रे. स्कूप केलाय. वा 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 आणि वा. अगदी श्रीलंकेच्या दिलशांची आठवण करून देणारा हा दर्शनीय स्ट्रोक. 4 चौकार. षटकाची समाप्ती होईल आणि आता मात्र या षटकात देखील 20 धावा दिल्यात संतोषनं. पहिल्या षटकात देखील 20 आणि या षटकात देखील 20. निश्चितच 2 षटकात 40 धावा एकट्या संतोषच्या नावावर दाखल झाल्यात आणि या 7 षटकाच्या समाप्तीअंती धावफलकावर धावा लागल्यात. 78 रन. उरताय आता शेवटचे 6 बॉल. बघूयात या येणाऱ्या 6 बॉलवर कशा पद्धतीने फलंदाजी केली जाते ती. ओटीयू डीजोई. बॉल 78 धावा धावफलकावर आहेत. तालिप मणी यार. विकी धोत्रे काय खेळलाय. शेवटचे 4 षटक मी याच्या आधीच बोललो होतो की या आजच्या दिवसभरात अंतिम 4 षटकांनी नक्कीच वेगवेगळे चित्र आपल्याला दाखवली आहेत. उलट्या बॅटने खेळलाय बॉल. आलटी पलटी चेंडूला कलटी पाठवलाय सीमा पार. धावा येतील 4 चौकार. ओटीयू जय.
दिलीप मणियार यानं देखील साथ दिली आहे आता विकीला. यस यू मिस हिट झालीये फलंदाजाची दांडी 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 गुल. पहिल्या बॉलवर चौकार आलाय, दुसऱ्या बॉलवर दांडी गुल केली आहे फलंदाजाची. आता हा तिसरा बॉल, विकीला येणारे बॉल खेळायला मिळतील का? पुल केला योगेशने बॉल आणि पाठवलाय डीप मिड विकेटच्या मस्तकावर दस्तक. यस आल्या आल्या हा आहे ताकदवर प्रहार. धावा येतील 6 षटकार. ते अजून एक ताकदवर प्रहार आपल्याला बघायला मिळाला आहे. योगेश महाले पहिल्याच बॉलला अटेम्प्ट करण्याच्या प्रयत्नात मिड विकेटच्या क्षेत्रात शॉर्ट पिच बॉलला पुल केलाय आणि पाठवलं झेंड्याच्याही वरून. खोलवर टाकलेला बॉल यस झेल टिपला जाईल. एलिव्हेशन नाहीये, 30 यार्ड सर्कलला पास करता आलेला नाहीये. झेलबाद विकेटचं पतन. योगेश back to the pavilion. शेवटचे 2 बॉल शिल्लक राहत आहे. 88 धावा धावफलकावर आहेत. योगेश भोजने फलंदाजीला आलेला दिसतोय. शेवटचे 2 बॉल, अंतिम 2 चेंडू, 88 धावा. खोलवर टाकलेला बॉल पुन्हा एकदा त्या क्षेत्रात झेल टिपला जातोय. गोल्डन डकचा शिकार. आल्या त्याच पावलावर चालावं लागेल. मोठ्या फलंदाजीला आणि मोठ्या फटक्यांना अंजाम देणारा विकी धोत्रे हा नॉन स्ट्राईक एंडलाच उभा राहतोय. 88 वर गडी बाद होतोय. शेवटचा बॉल शिल्लक राहतोय. बघूयात समदत्तार हा फलंदाजीला आलाय. शेवटच्या बॉलवर मोठा स्ट्रोक येईल का? मोठ्या स्ट्रोकनं हे धावफलक सजेल का? आव्हान काय मिळतं ते बघण्यासारखं असेल शेवटच्या बॉलवर. समदत्तार याच्यासाठी हा पुढचा बॉल असेल गुड्डू यांचा. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. या पहिल्या खेळीचा शेवटचा बॉल आहे. वाह वाडा बॉल, निर्धाव चेंडू आहे, डॉट बॉल आहे. ते मात्र हताश विक्की, निराश विक्की. निश्चितच 26 बॉल मध्ये 54 धावा बनवल्या आहेत विकीनं. कारण सुरुवातीच्या 24 बॉलवर 25 धावा होत्या संघाच्या, परंतु नंतरच्या 24 बॉलवर 65 धावा बनवून 88 धावा स्कोर बोर्डवर लावल्यात आणि 89 धावांचं आव्हान ठेवलंय. परंतु विकीच्या या खेळासाठी मी फक्त एवढंच सांगेल, झाकला तरी उजळणं सोडू नको. तू सूर्य आहेस, तळपणं सोडू नको. लागेल आयुष्यात ग्रहण म्हणून तू असं दररोज उगवणं कधीच सोडू नको.
निश्चितच सूर्यासारखा तळपलाय आणि सूर्यासारखी खेळी त्यानं केलाय आणि तुझ्या संघासाठी त्याच्या संघासाठी त्यानं त्याच्या खेळीचं एक प्रात्यक्षिक आपल्याला दाखवलंय. बघूयात 89 धावा आहेत. 89 धावांचं आव्हान आणि 89 धावांचं रणसंग्राम मैदानाच्या आत येणाऱ्या 8 षटकांमध्ये आपल्याला बघायला मिळेल. तोपर्यंत ऐकूयात आपण AR रहमान यांच्या आवाजातलं आणि डिरेक्शनातलं एक दर्जेदार गीत DJ बाबा यांच्या वतीनं मा तुझे सलाम.
येस 89 धावा करायच्या आहेत आणि त्या 89 धावा करण्यासाठी पॅराग्लायडिंग सापुतारा या संघाच्या वतीनं दाखल झालेत बॉबी भालेराव आणि अबू अन्सारी. तर गोलंदाजी मार्गवर आहे योगेश भोसने. पहिला बॉल 89चा पाठलाग करण्याचा इथे टाकला जातोय. कट केलाय बॉल न चाकत बरा स्ट्रोक गलीच्या गॅप मधनं बॉल ट्रॅव्हल करतोय. शर्यत लागली आहे. विशाल ससाने आले चेंडूच्या दिशेला परंतु चेंडूनं काय केलंय ते कॅमेऱ्यात बघावं लागेल. अगदी काही क्षणात हा निर्णय कळवला जाईल. बघूयात काय निर्णय आहे तो. बाउंड्री आहे 4 आहे. पाय आणि या पायाचा ज्यावेळी स्पर्श होतोय त्यावेळेस पाय बाउंड्री लाईन वर आहे. निश्चितच त्या क्षेत्रातली जी आउटफील्ड आहे ना विकेटच्या मागची आउटफील्ड ही तेज तर्रार आहे. तिथे बॉलचा स्पर्श बॅटला झाला आणि छोटासा जरी गॅप मिळाला ना तर मग बॉल थांबत नाहीये. लिव्ह केलाय बॉल जाऊ दिलाय बॉल. निश्चितच पंचांचा दोघा हात इथे मनमोकळे आणि मनमुराद बाहेर निघताय. रिव्ह्यू घेतलाय यष्टीरक्षकांना हा रिव्ह्यू घेतलाय. पंचांच्या वाईडच्या निर्णयाच्या विरोधातला हा रिव्ह्यू बघूयात आपल्या समोर सादर केला जाईल. येस वाईट बॉल. रिव्ह्यू लॉस्ट असेल फिल्डिंग करणाऱ्या संघाचा. आता मात्र वेग वाढवलाय आणि लेंथ सुद्धा अगदी परफेक्ट आहे. जिथे चांगल्या लेंथवर टाकलेला चांगला बॉल आणि चांगल्या बॉलला इथे चांगला वेगही प्राप्त झालाय. कारण तो फलंदाजाची बॅट खालीच राहते. प्लॅन मिस बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. निर्धाव चेंडू डॉट बॉल असेल. फील्ड आपण बघू शकतो एक एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये खेळाडू सजवलाय तर एक डिपेंड विकेटचा खेळाडू उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू डॉट बॉल असेल. कट केलाय बॉल आणि झेल टिपलाय आकाशने. वर्ड कॅच कॅच ऑफ द टुर्नामेंट. इथे कॅश प्राइज आलंय पॅराग्लायडिंग सॉरी सन्मान्य पोपट दादा यांच्या वतीनं हे कॅश प्राइज आहे. हा जो आकाशनं झेल टिपला होता ना त्या झेल साठी 201 रुपयाचे कॅश प्राइज दिले जात आहे.
बॅटरचं नाव सांगायचं, नवीन गेलेल्या बॅटरचं नाव दीपक. दीपक आले, दीपकने आल्या आल्या इथे चौकार ठोकून दिलाय. 4 धावा आणि या 4 कुठेतरी या रन चेसचा अगदी पॉझिटिव्ह आगाज केलाय दीपकने. बघूयात दीपक यांच्या बॅट मधनं देखील चांगली फटकेबाजी होईल का. समोरच्या क्षेत्रात खेळून काढलाय बॉल आणि इथे करेक्ट करून लावायला उशीर झाला योगेश भोसलेला. वाचलाय फलंदाज. रिस्क घेतली आणि ती रिस्क उरी माथी पडली असती, परंतु वाचलाय फलंदाज. शेवटच्या बॉलवर ही जोखमीची धाव आणि त्या जोखमीच्या धावेनं धावफलक पुढे सरसावेल. या नाट्यमय षटकाच्या समाप्ती अंती 10 रन 1 गडी बाद. टीम पॅराग्लायडिंग सापुतारा. ओडीयू विजय. पहिल्या षटकाची इथे समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकात 10 धावा धावफलकावर आहेत. तर पॉवर प्लेचं अंतिम षटक घेऊन आलाय विकी धोत्रे. बघूयात विकी धोत्रे कशा पद्धतीनं हे पॉवर प्लेच्या षटकाला हाताळतो ते, कारण पॉवर प्लेची षटकं महत्वाची आहेत आणि पॉवर प्लेच्या षटकात जर का तुमच्या जवळ धावांचं भांडवल असेल तर निश्चितच हा रन चेसचा प्रवास अजून सोपा होईल. परंतु पहिल्या षटकात योगेश भोजनेने जी गोलंदाजी केली ना ती क्वालिटी आणि काबिले तारीफ केली आहे. त्याच काबिले तारीफला शोभेल आणि साथ देईल अशी गोलंदाजी विकी धोत्रे करतो का ते बघण्यासारखं असेल. बघूयात येणारे 6 चेंडू पॉवर प्लेचं अंतिम षटक. फ्रंट फूट काढून इथे कव्हर्स मध्ये टोलवायचा होता बॉल, परंतु बॅट पासून उजव्या बाजूने जास्तीचा बॉल ट्रॅव्हल होतोय आणि या कारणास्तव कुठलीही शंका न बाळगता पंचांनी 2 हात बाहेर काढले आणि या चेंडूला दंडित केलाय. जो व्हाईट बॉल, या व्हाईट बॉलने 1 धाव पुढे जाईल 11 या अंकावर. लॉब केलाय बॉल, लॉंग ऑन क्षेत्र बनलाय. वन बाउन्स सीमा रेषा पार. धावा येतील 4 चौकार. एकच बॉल टाकलाय आणि त्या एका बॉलवर आता इथे या 5 धावा असतील, कारण पहिल्या बॉलवर वाईड आहे आणि दुसऱ्या बॉलवर चौकार आहे. पहिल्या षटकात 10 आणि दुसऱ्या षटकात इथे 1 चौकार 1 वाईडच्या पद्धतीने धावफलक पुढे चालतंय. 15 रन 15 रन्स ऑन बोर्ड. एकदा पुढे टाकलेला बॉल उंच आहे, लांब नाही. झेल पकडण्यासाठी प्रयत्न केले, परंतु खूप सारा अंतर तिथे धावून यायचं होतं योगेश भोसलेला. खूप दूरवरचं अंतर. ते प्रयत्न केले जात आहेत. क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. बघूयात या रन चेसला अंजाम देण्यासाठी अबू आणि दीपकची साथ, अबू आणि दीपकची जोडी कशा पद्धतीने हाताळतात ते. खोला टाकलेला बॉल अफलातून अडवलाय. क्वालिटी स्टॉप, कारण बॅकअपला होते खेळाडू तिकडे. तो अंतिम क्षणी विकीनं हात थांबवलाय, तरी देखील अबू होता लाईन जवळपासच होता. तो पोहोचला असताच तो, कारण विकीलाही वाटलं की रिस्क घेणं चुकीचं आहे आणि ती रिस्क त्यानं उचललेली नाहीये. निर्धाव चेंडू डॉट बॉल असेल. पुढचा बॉल विकीचा दीपक साठी. कॉलवर टाकलेला बॉल प्रॉपर कनेक्शन नाहीये, प्रॉपर संपर्क नाहीये.
गलीतला पॉइंटला क्षेत्ररक्षक तिथे येतोय, चेंडूला उचलून फेकतोय, एक सिंगल. आणि या सिंगलनं धावफलक पुढे सरसावतोय. 18 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ यायचा बाकी आहे. फुलर लेंथवरचा बॉल, बॅटची कड लागते, बॅटच्या टोला संपर्क झालाय, परंतु टप्पा पडून यष्टीरक्षकाच्या हातात सामवतोय. निश्चितच निर्धाव असेल. रन्स ज्या वेळेस तुम्ही डिपेंड करत असताना, तर डिपेंड करत असताना तुमच्या जवळ डॉट डिलिव्हरीज आणि व्हेरिएशनची गोलंदाजी जर तुमच्या साथीला असेल आणि क्षेत्ररक्षणाची साथ जर का मिळेल, तर मग तो रन्स डिपेंड करण्याचा आकडा हा कुठेतरी सोपा जात असतो. परंतु मागच्या मॅच मध्ये 108 धावा त्या चेस केल्या गेल्यात आणि त्या 108 धावा कोणत्या माइंडसेटनं चेस केला या फलंदाजांनी जर का ओळखलं ना, तर मग ते सोपं जाईल. येस, फुलटॉस बॉल आणि त्या फुलटॉस बॉलला आडव्या बॅटच्या प्रहारानं पाठवलं जात आहे. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात प्रशांत भवरनं पाठलाग केलाय, परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू गेलाय सीमारेषा पार. धावा आल्यात 4. चौकार. या चौकारानं षटकाची समाप्ती होईल. तर मात्र 2 षटकांच्या समाप्तीअंती धावफलकावर धावा लागलाय. 22 रन्स, 1 विकेट. ओटीयू विजय. हॅलो. पॉवर प्ले संपलाय आता आणि जसाच पॉवर प्ले संपतोय ना, तसं 38 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू आता इथे ओपन केले जातील, खोलले जातील. पॉवर प्लेची साखळ दंड आता तोडले जातील. 5 खेळाडू तैनात आहेत. आपण बघतो डीप पॉइंटला खेळाडू, एक्स्ट्रा कव्हर्सला, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर आणि डीप स्क्वेअर लेग असं एक क्षेत्ररक्षण सज्ज केलंय. तर येणारे 36 बॉल आणि 36 मध्ये 67 ची आवश्यकता. बघूया 36 बॉल 67 रन वाचवले जातील कसे आणि बनवले जातील कसे. शॉर्ट पिच बॉल कट करायचा होता. लालच 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 दिली आहे, परंतु ती लालच इथे फलंदाजाच्या उरी बसते. निर्धाव चेंडू आहे, डॉट बॉल आहे. खोलवर टाकलेला बॉल यष्ट्यांना सलामी ठोकत यष्टी रक्षकाच्या हातात समवतोय. वाईड आहे. निश्चितच डाव्या यष्टीच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल करतोय. एक अतिरिक्त धाव दाखल होईल आणि त्या अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जाईल. 23 रन्स ऑन बोर्ड. आता मात्र 66 धावांची गरज आहे. लोवर आणि स्लोवर गतीचा बॉल, बोट फिरवली गेली आणि फिरवली गेलेल्या बोटानेच फलंदाजाला मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. डीप पॉइंटच्या क्षेत्रात बॅटचा फेस ओपन करून कट केलाय बॉल आणि कट करता क्षणी तिथे डीप पॉइंटला आकाश होता. आकाशने तो बॉल उचलून फेकलाय. तो फक्त एक धाव आणि एका धावेवर संतुष्टी राहावी लागेल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 24 रन.
शॉर्ट पिच बॉल पुल करायचा होता, टॉप एज लागतोय, शतरक्षक धावताय चेंडूच्या दिशेला, अडवलाय बॉल, वेचलाय बॉल आणि वेचून फेकलाय. एकच धाव. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. निश्चितच लेग स्लिपचा खेळाडू धावून गेला डीप फाईन लेगच्या दिशेला आणि त्या पुलच्या फटक्याला टॉप एजला अडवलाय आणि अडवून फेकलाय एक सिंगल. कॉलवर टाकलेला बॉल, परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. इतका परफेक्ट यॉर्कर होता की तो बॉल फॉलो करण्याच्या नादात बॅट खेळपट्टीवर झाडू मारायला मजबूर केली जाते. दर्शनीय बॉल, डॉट बॉल आहे. एक एक डॉट बॉल फलंदाजांना कुठेतरी बॅकफुटवर घेऊन जाईल, कारण बॉल आणि धावांचं आव्हान इतकं नाहीये जितक्या समोर ठेवून मोठे फटकेबाजी केली जाते. ते मैदानाचा घेर मोठा आहे. तुम्ही जर का कॅल्क्युलेटेड गेम खेळून साथीला रनिंग बिटवीन द विकेटची साथ दिली तर मग या धावगतीला निश्चितच तुम्ही पुढे घेऊन जाऊ शकता. परंतु इथे सातत्याने प्रयत्न चालू आहे आडव्या आणि उलट्या बॅटचे. त्या आडव्या आणि उलट्या बॅटनेच कुठेतरी फलंदाज जास्तीचे बीट होत आहे. स्लोवर बॉल आणि त्या स्लोवर बॉलला पुन्हा एकदा डीप पॉइंटच्या क्षेत्रात टोलवलंय आणि तिथे एकच सिंगल, एकच सिंगल. एका सिंगल वरच समाधानी राहावं लागणार आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, लॉंग द कार्पेट खेळून काढलाय बॉल. कावकोणाचा क्षेत्ररक्षक तालिप मणियार वेगाने धावून आलाय. वाह, वॉड फिल्डिंग. अगदी योग्य वेळी चेंडूवर येतोय आणि चेंडूला वेचून फेकतोय ना. फक्त एक सिंगल. एका सिंगलनं या षटकाची समाप्ती होईल आणि या षटकात 5च धावा दिल्यात योगेशनं आणि त्या 5च्या मदतीनं 3 षटकाच्या समाप्ती अंती धावफलकावर धावा लागल्यात. 27 27 रन. ओव्हर टू यू विजय. लेंथ डिलिव्हरी, लेंथ डिलिव्हरी, हार्ड लेंथचा इथे वापर केलाय. अगदी त्या लेंथ डिलिव्हरीला आपण म्हणू शकतो की लेदर बॉल क्रिकेटमध्ये, टेस्ट बॉल क्रिकेटमध्ये जे आपल्याला लेंथ डिलिव्हरीज बघायला मिळतात तो एक तिखट बाउन्सर. परंतु त्या तिखट बाउन्सरला पंचांनी इथे निर्णय केलाय. व्हाईट बॉल आहे आणि या व्हाईट बॉलने धावफलक पुढे जाईल 28 वर. येणारे 30 बॉल आणि 30 मध्ये आवश्यकता आहे 59 धावांची. बघूया 30 बॉल 59 धावा कशा पद्धतीने केल्या जातील किंवा कशा पद्धतीने थांबवल्या जातील. एकसष्ट लागताय. ठीक आहे, छोटी चूक झाली होती इकडे. लॉफ केलाय बॉल. आबू बुरिया याला पाठवलंय डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. आला या शांततेला भंग करणारा एक दर्जेदार आमदार चषकाचा क्वालिटी स्ट्रोक. षटकार 6. ओटीयू
साथ देण्यासाठी. उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स आणि स्विच हिटचा प्रयत्न, तो प्रयत्न मोडकळीच आहे, निष्फळ आहे. डॉट बॉल टाकलाय. समतनं नक्कीच अबू सारख्या एका दर्जेदार फलंदाजाला बाद केलाय. पुढचा बॉल समतचा सागरसाठी. कट केलाय बॉल, या स्लिप मध्ये आहे क्षेत्ररक्षक, बॉलला उचलून फेकला जाईल तोपर्यंत एक चूक आणि त्या चुकीचा फायदा तिकडे खेळपट्टीवर घेतलाय फलंदाजांनी. सिंगल चोरली आहे. कट केलाय बॉल डीप पॉइंटच्या क्षेत्रात, क्षेत्ररक्षक सज्ज आहे. आकाशकडे हा तिसरा बॉल येतोय याच फलंदाजाचा आणि निश्चितच ज्या कामासाठी आकाशला उभं केलंय ना, गोलंदाज नक्कीच त्याच डिलिव्हरीजवर आणि त्याच पिचिंगवर गोलंदाजी करताय. सिंगल आली आहे सागरसाठी. पुढचा बॉल समदत्तार यांचा. शेवटचा बॉल शिल्लक आहे, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. अंतिम चेंडू नक्कीच खोलवर टाकलेला बॉल अलॉंग द कार्पेट एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये खेळून काढलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे, गामा भाऊ उचलतील बॉलला आणि फेकतील तो प्रत्येक सिंगल. या सिंगलच्या मदतीने धावफलकावर धावा ऍड झालाय. 37 रन या षटकात आल्या 10 आणि आता मात्र या सामन्याचं समीकरण आपल्या भेटीला येतोय. 24 बॉल आणि 52 रन. 24 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. 52 धावा बनवायच्या आहेत. प्रतिषटक 13चा हा आस्किंग रन रेट. मागच्या मॅच मध्ये 12.5-13चा आस्किंग रन रेट चेस होताना आपण बघितलाय. या मॅच मध्ये सुद्धा तसं काही होताना बघायला मिळेल का? येणारे 24 बॉल आणि धावा बनवायच्या 53. ओ टू यू डीजे. आलेत गोलंदाजीला. 24 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि लिव्ह केलाय बॉल, जाऊ दिलाय कारण उजव्या बाजूने जास्तीचा बॉल ट्रॅव्हल होतो. या कारणास्तव पंचांनी या चेंडूला दोघा हात बाहेर काढून वाईट म्हणून दंडित केलाय. वाईट आलाय. आता मात्र 24चा खेळ आणि 24 मध्ये 51ची आवश्यकता. सागर पवार हा देखील सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्म मध्ये आहे. त्याचा फॉर्म या रन चेस मध्ये किती कामी येतो, किती महत्वाचा आहे ते बघण्यासारखं असेल. सागर पवार आणि गामाभाऊ तसं बघायला गेलं तर इतिहास काळापासून 10 ते 15 वर्षापासून मालेगाव टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने एकमेकांच्या साथीने योगदान देत असतात, परंतु आज एकमेकांच्या विरोधात खेळताना आपल्याला बघायला मिळत आहे. वेट करून मारलाय बॉल. मिड ऑफचा खेळाडू विशाल ससाणे बॉलवर जातोय, बॉलला वेचून अडवतोय, फेकतोय. तोपर्यंत एक सिंगलवर समाधानी राहावं लागेल. आता मात्र 50ची आवश्यकता. 23 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. 23 मध्ये 50ची आवश्यकता. ज्या कोटीनं आणि ज्या पिचिंगवर आणि ज्या गुणानं आणि ज्या कौशल्यानं ही गोलंदाजी केली आहे ना, ती गोलंदाजी काबिले तारीफ आहे, लाजवाब आहे. त्या लाजवाबला खरंच मेहनतीची जोड मिळाली आहे, कारण क्षेत्ररक्षकांनी सुद्धा मेहनत घेतली आहे. चांगल्या गोलंदाजीची प्रात्यक्षिकं आपल्याला जर का समोर भेटीला येत असतील तर त्या चांगल्या गोलंदाजीला साथ हवी असती चांगल्या क्षेत्ररक्षणाची. चांगलं क्षेत्ररक्षण ज्यावेळेस मैदानावर गोलंदाजाला लाभतं ना, मग त्यावेळेस एक चांगलं गोलंदाजी युनिट नवा रूपानं येतं. परफेक्ट बुंद्यातला बॉल, परफेक्ट यॉर्कर, वाईड यॉर्कर. फलंदाजाला फक्त आणि फक्त बॅट धरून उभं राहायला इथे मजबूर केलंय, परंतु बॅटचा फ्लो चाललाय ऑन साइडला आणि हातातून बॅटही निसटते. बघा मित्रांनो, बॅट हातातून निसटते, परंतु त्या बॅटला इथे माफी मागितली जाते. कारण मी याच्या आधीही सांगितलं होतं, हातात आपली जी बॅट असते ना, ती आपली नुसती बॅट नसती, तो आपला जीव असतो, तो आपला प्राण असतो, ते आपलं काळीज असतं, ते आपलं मन असतं आणि त्या सर्व मनावर आपलं एक विशेष प्रेम असतं. खोलवर टाकलेला बॉल परफेक्ट बुंद्यात.
कुठलीही रिस्क इथे घेतली जात नाहीये क्षेत्ररक्षकांकडून, कुठलेही एक्स्ट्रा एफर्ट्स लावले जात नाहीये. कारण ज्या वेळेस दुसरं षटक हाताळलं जात होतं ना, त्याच वेळेस यष्टीरक्षण करत असताना विकीनं सांगितलं होतं की 6 ओव्हर मेहनत घ्या फक्त, कारण ते 6 ओव्हर महत्वाचे आहेत आणि ते 6 ओव्हर इथे क्षेत्ररक्षणात आणि गोलंदाजी करणाऱ्या युनिट मध्ये मेहनतीनं आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा वाईड शॉर्कर अपील केली जाते. चर्चा केली जाईल, कन्सल्ट केलं जाईल. बघूयात कन्सल्ट करून, चर्चा करून काय निर्णय होतो तो. परंतु काबिल तारीफ गोलंदाजी, काय परफेक्ट आपल्याला इथे वाईड शॉर्कर बघायला मिळतोय. नॉट वाईड आहे का? येस, वाईड दिलाय पंचांनी, परंतु वाईड शॉर्कर लाजवाब आहे मित्रांनो. वयाच्या 46व्या वर्षी सुद्धा गेल्या 17-18 वर्षापासून क्रिकेट खेळत असताना आज 46व्या वर्षात सुद्धा अशा पद्धतीची गोलंदाजी करणं नक्कीच हॅट्स ऑफ टू यू. काय गोलंदाजी आहे. कारण दोघेही फलंदाज बलबत्तर आहे. सागर पवार बघायला गेलं तर त्याच्या क्रिकेट जीवनातल्या नक्कीच एक उंची आणि वेगळ्या फॉर्म मध्ये आहे सागर. खोलवर टाकलेला बॉल ऑन साइडला टोलवलाय विशाल ससाणेनं. तो बॉल निश्चितच चांगल्या मेरिट पण अडवलाय. एकच सिंगल आणि एका सिंगलने धावफलक पुढे सरसावतोय. 42 रन, 4.4 षटकाचा खेळ. या षटकात 2 वाईड आलेत आणि 3 सिंगल. अशा पद्धतीने 5 धावा खर्च झालेत. इथून 20 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 20 मध्ये 47 ची आवश्यकता. लॉफ केलाय बॉल, ताकदीचा वापर. क्षेत्ररक्षक आहे योगेश भोजने, परंतु त्याला अडवायला असमर्थता. बॉल इथे थोडीशी लाईन मागे ठेवली आहे आणि ती मागे ठेवलेल्या लाईनला ओव्हर पिच बनवलं फलंदाजानं. बॅक फुटला जाऊन चेंडूला टोलवलंय लॉंग ऑफच्या क्षेत्रात. धावा 6 आल्यात. आता मात्र 41 ची आवश्यकता. 19 बॉल 41 रन. शेवटचा बॉल शिल्लक आहे. हा बॉल महत्वाचा असणार आहे. हा बॉल महत्वाचा असेल कारण आतापर्यंत 5 बॉलवर 11 धावा गोलंदाजाने दिल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि हा शेवटचा बॉल निर्णायक असेल. या मॅचला एक वेगळा टर्न देणारा. बघूयात या बॉलवर काय घडतं ते. उडवलाय बॉल आणि यस, पाठवलाय सीमा पार. लागोपाठचा दुसरा आलाय. काय क्वालिटी स्ट्रोक आहे. मी याच्या आधीच म्हटलं होतं की हा बॉल या मॅचला निर्णायक वळण देणारा बॉल असेल. आता मात्र चेंडू शिल्लक राहत आहे 18 आणि 18 मध्ये धावा बनवायच्या आहे 35. 18 बॉल 35 रन. यू टर्न आलाय. मॅच ऑन झाली आहे. मॅच थ्रिलर बघायला मिळेल. 18 बॉल 35 रन. कुठेही जाऊ नका, येऊयात पुढच्या 18 बॉल मध्ये. तोपर्यंत ऐकूयात डीजे बाबा. बॉल 35 ची आवश्यकता. पुन्हा एकदा संघाचा संगनायक विकी धोत्रे यानं स्वतःवर मजार घेतली आहे, स्वतःवर जबाबदारी घेतली आहे. स्वतःच्या खांद्यावरती त्याने या संघाचं ओझं घेतलंय. बघूयात 18 बॉल 35 रन कशा पद्धतीने आता या 18 बॉल आणि 35 ला अंजाम दिला जाईल ते. सागर पवार याच्यासाठी विकीचा हा पुढचा बॉल.
लॉफ्ट केलाय बॉल ऑन साइडला विशाल ससाणे. येस, एफर्ट्स कामी आले आहे. बागारी जाऊन चेंडूला एका हाताने टॅप करून अडवलाय. 2 धावा आहेत, 2 धावा आहेत. मेहनत मेहनत आणि मेहनत. चार बॉल टाकले तिथे आणि 4 बॉल मध्ये 5 धावा आल्यात आतापर्यंत. 4 बॉल 5 रन आतापर्यंत दिलेत. अर्थातच 30 धावेंची इथून आवश्यकता आहे. 14 बॉल 30. या 2 बॉललाही महत्व दिलं जाईल आता, कारण तितक्याच महत्वाची आहेत ही 2 बॉल. लॉफ्ट केलाय बॉल डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे समद. समद मात्र चांगल्या फिल्डिंग साठी ओळखला जातो. काळ्या पडद्याजवळ जे कोणी उभे आहेत ना, त्यांनी सर्वांनी बाजूला व्हायचंय. तिथे कोणीच थांबायचं नाही. लहान लहान मुलांना सुद्धा बाजूला काढा, माघारी पाठवा, कारण सातत्याने बॉल तिथे येत आहेत आणि तुमच्यामुळे कोणाला अडचण नको, त्रास नको. 29 धावा लागतात इथून. शेवटचा बॉल आहे, अंतिम बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. विकीच्या निर्णायक षटकातील हा शेवटचा बॉल. कॉलवर टाकलेला बॉल ऑन साइडला टोलवलाय. गॅप आहे. तालिप यार बॉलला उचलतोय, फेकतोय, परंतु फेकी तितक्या योग्य दिशेला नाहीये. 2 धावा आल्यात. या षटकात 8 धावा खर्च केल्यात विकीनं आणि त्या 8च्या मदतीनंच आता मात्र आवश्यकता आहे 12 बॉल आणि 27 रनांची. बघूयात, 12 बॉल 27 रनांसाठी आता मात्र टीम मीटिंग घेतली जाईल, चर्चा केली जाईल आणि त्या चर्चेतून अंमलबजावणी होईल. 12 बॉल 27 साठी मैदानाच्या आत आपण अगदी काही क्षणात येणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा डीजे बाबा. मेजर प्रताप जे आहिरे यांच्या वतीनं, कीर्ती मास्तर आणि ललित कुवर यांच्या वतीनं जर का सागरने मॅच जिंकवली तर तब्बल 7,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. सागर पवार याने जर का ही मॅच जिंकवली तर मग 7,000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. 12 बॉल 27 ची आवश्यकता असताना वन ऑफ द लेजेंडरी गोलंदाज समद अत्तार. लॉफ्ट केलाय बॉल, ताकदीचा वापर. यस, षटकार 6. आता मात्र उरतोय 11 बॉल 21. या षटकारानं ही मॅच
वेगळा टर्न बनवली आहे. सुरुवातीपासून खेळत होता दीपक आणि त्या खेळीला थोडासा अंजाम दिला जात होता स्ट्रगल न, आणि ते स्ट्रगल इथे मोडकळीस काढलंय. समदत्तारचा पहिलाच बॉल लेग ब्रेक टाकायचा होता, परंतु परफेक्ट रडार मध्ये आलाय आणि परफेक्ट रडार मध्ये आलाय तर मग त्याच्यावर 6 लिहिलाय. काय ताकदीचा प्रहार, काय फोर्सफुली हा षटकार मारलाय दीपकने. उलट्या हाताने टाकलाय. यस, योगेश भोसले डाऊन टू द बॉल. झेल टिपला जातोय. महत्वपूर्ण क्षणी, मोक्याच्या क्षणी हा एक अफलातून झेल टिपला योगेशला. विजयाच्या उंबरठ्यावर करून आपल्या संघाला अर्ध्यावरती सोडून इथे दीपक माघारी परततोय. तर दीपकची जागा भरून काढण्यासाठी धुळ्याचा हा एक अजून एक बाहुबली फलंदाज वसीम मैदानाच्या आत दाखल होतोय. बघूयात, चेंडू शिल्लक आहे 10 आणि धावा बनवायच्या 21. 10 बॉल 21 रन. ओटीयू डीजे. हॅलो, कट केलाय बॉल. ते स्लिप वरचा खेळाडू बॉल वर जातोय, धावून सिंगल घेतली आहे. डबलचा कॉल आहे. मिसकम्युनिकेशन इथे. स्ट्राइक वर जाऊन पुन्हा एकदा माघारी नॉन स्ट्राइक एंडला पोहोचला सागर, परंतु स्ट्राइक वरचा फलंदाज स्ट्राइक सोडलेला नाहीये. सागरला सॅक्रिफाईस करावं लागलंय, बाद व्हावं लागलंय. आता मात्र चेंडू शिल्लक राहत आहे. 8 बॉल आणि 19. 8 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. 8 मध्ये 19 रन. वसीम, निश्चितच वसीम लॉफ्टेड फटके खेळायला आणि ऑन साइडच्या क्षेत्रात मोठे स्ट्रोक सजवायला महार आहे. बघूया ती महारत कशा पद्धतीनं तो या मैदानाच्या आत गाजवतो ते. संतोष चाललाय आता. चितचा 8 बॉल आणि 19 ची आवश्यकता असताना संतोष आणि वसीम वर आता ही जबाबदारी आहे या रन चेसची आणि या रन चेसला यशस्वी करण्याची. बघायला गेलं तर या मैदानावरती 108 धावा कशा पद्धतीनं चेस केलाय ना, ते मागच्या सामन्यात आपण बघितलं. इथेही होऊ शकतात, कारण 8 बॉल आणि 19 रन इतकंही मोठं अंतर नाही आहे. परंतु मनात असलेला आत्मविश्वास तुम्हाला स्ट्रॉंग बनवतो आणि मेहनत घ्यायला मजबूर करतो. तो आत्मविश्वास इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाचा आणि क्षेत्ररक्षकांचा आपल्याला आतापर्यंत तरी चांगला बघायला मिळालाय. वसीम साठी समतचा हा पुढचा बॉल. लिव्ह केलाय बॉल. लेन डिलिव्हरी, अतिरिक्त बाहेर बॉल ट्रॅव्हल करतोय. 1 धाव ऍड होईल आणि तिकडे आव्हानात्मक धावा कमी होतील, कारण 8 बॉल आणि आता समीकरण आहे 18. 8 बॉल 18 रन. शोध असेल या 2 बॉल पैकी एक मोठा स्ट्रोक, एक मोठा फटका काढण्याचा. तो मोठा फटका वसीम कशा पद्धतीने काढतो आणि त्या मोठ्या फटक्याला दूर कशा पद्धतीने समत ठेवतो ते देखील महत्वाचं असेल. स्लोवर बॉल पिक केलाय. वाड फ्लो, वाड बॅट, ताकद आणि ताकदीसोबत नजाकत पाठवलाय चेंडूला सीमा पार. षटकार 6. आता मात्र समीकरण झालंय 7-12. या 7-12 प्रत्येकाच्या घराघरात युद्ध लढवलंय. त्या 7-12चं समीकरण आपल्याला आता मैदानाच्या आत बघायला मिळतंय.
7 बॉल 12 रन. वॉट मॅच. दीपकनं ते गामाभाऊच्या षटकात मारलेले लागोपाठचे 2 षटकार आणि त्या षटकारानंतर ही झालेली मॅच ऑन. पुन्हा एकदा उडवलाय. उंच आहे. उलट्या हाताने झेल टिपण्याची संधी. जज करता आलेला नाहीये बॉल. तिकडे 3 रन घेतले जात आहे. 3 रन घेतले जात आहे. झेल ड्रॉप झालाय. झेल ड्रॉप झालाय. काय मॅच आणून ठेवली आहे मित्रांनो. आता मात्र चेंडू शिल्लक राहत आहे 6 आणि धावा बनवायची आहे 9. 6 बॉल 9 रन. वॉट मॅच. थ्रिलर मॅच. 6 बॉल 9 रन वाचवण्यासाठी राहुल पवार जवळ बॉल हातात दिलाय. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज राहुल. निश्चितच चांगल्या गोलंदाजीच्या प्रात्यक्षिकाला हा देखील ओळखला जातो. याच्या जवळ सुद्धा चांगल्या पिचिंगचे चेंडू आहेत. परंतु या मॅचला टर्न केलंय वसीमच्या त्या षटकारानं. वसीम आणि संतोषची जोडी या रन चेसला या 6 बॉल 9 ला कशा पद्धतीने हाताळतात बघूयात. तोपर्यंत ऐकूयात एक सुमधुर संगीत. सहा बॉल आणि 9 ची आवश्यकता आहे. 6 बॉल 9 रन. बघूयात राहुल आलाय गोलंदाजीसाठी. 6 बॉल 9 रन. वसीम ज्या पद्धतीने वसीम ताकदीचा वापर करतोय. उडवलाय बॉल. उंच आहे. लांब जाईल का. यस. हाय अँड हँडसम. गेला बॉल सीमा पार. षटकार 6. वॉट मॅच. वॉट नॉक. काय बॅटिंग केली आहे वसीमने. आल्या आल्या तडकाफडकी फलंदाजी आणि त्या तडकाफडकी फलंदाजीनं या मॅचला आपल्या मुठीत कैद केलंय. षटकार आलाय आणि आता ही मॅच ऑन आहे कारण चेंडू शिल्लक आहेत 5 आणि धावा बनवायच्या आहेत 3. 5 बॉल 3 रन. अगदी ताकदवर शरीर यष्टीचा हा फलंदाज वसीम प्रत्येक बॉलवर बॅटचा तगडा प्रहार घेऊन जातोय आणि चेंडूला सीमा पार पाठवतोय. एक कोलवर टाकलेला बॉल आणि यस खेळ खल्लास. मॅच फिनिश. काय मॅच काढली ही. अफलातून अफलातून आणि अफलातून.